नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील कलंबर बुद्रुक येथे छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर मोठ्या उत्साहात पार पडले। या शिबिरामध्ये पंचक्रोशीतील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या महसूल विषयक समस्या मांडल्या। या शिबिरामध्ये नागरिकांना शासनाच्या विविध महसूल योजनांची माहिती देत त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी प्रशासनाने थेट मार्गदर्शन केले। पाहूया या शिबिराचा सविस्तर आढावा। नांदेड जिल्ह्यातील मौजे कलंबर बुद्रुक तालुका लोहा येथे छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर अभियान अंतर्गत विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। या शिबिराला पंचक्रोशीतील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सहभाग नोंदवला। या कार्यक्रमास कंधार लोहा विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर, उपविभागीय अधिकारी विलास नरोटे, लोहा येथील तहसीलदार विठ्ठल परळकर तसेच कलंबर बुद्रुकचे सरपंच आणि महसूल विभागातील अधिकारी उपस्थित होते। या शिबिरामध्ये महसूल विभागाच्या विविध योजनांची माहिती नागरिकांना देण्यात आली। शिवाजी महाराजस्व समाधान शिबिर एक शासनाने नवीन संकल्पना पुढे आणली आणि विशिष्ट तारखा त्याने करून दिली। त्या तारखेला मंडळाच्या ठिकाणी अशा पद्धतीचं शिबिर झालं पाहिजे आणि लोकांच्या थोडक्यात जनता दरबार समजा आणि लोकांच्या समस्या तिथल्या तिथं सुटल्या पाहिजे। संजय गांधी असेल, श्रावणबाळ असेल, शिधापत्रिका असेल, फेरफार लावायचा असेल किंवा अन्य कुठलंही काम असेल आणि मला असं वाटतं की अतिशय स्तुत्य उपक्रम हे कंधार एनजीओच्या अंतर्गत दोन्ही तालुक्याचे तहसीलदार अतिशय चांगल्या पद्धतीनं राबवत आहे। आज कलंबरला आपण जर बघितलं तर एवढा मोठा प्रतिसाद मिळाला। मी त्यांची संख्या पण माझ्या भाषणामध्ये सांगितली की किती लोकांना शिधापत्रिका मिळाल्या, किती लोकांना निराधारचा लाभ मिळाला, किती लोकांचे आपले फेरफार लावले, सगळं मी सांगितलं। म्हणजे एक चांगला उपक्रम या निमित्तानं सरकारने आयोजित केलेला। त्याचा फायदा अशा शिबिराच्या माध्यमातून घ्यावा ही त्याच्या मागची भूमिका। साहेब, आपल्या हस्ते राहून अधिकारी वर्गांना काय सूचना देण्यात आल्या जेणेकरून हे सुरळीत चालावे? अधिकारी अतिशय चांगलं काम करत आहेत, पण एकाच दिवशी सगळीकडे शिबिर असल्या कारणाने काही अधिकाऱ्याला कुठे जावं लागते, काही अधिकाऱ्याकडे पदभार असतो, काही अधिकाऱ्याचं क्षेत्र जास्त असतं आणि तारीख एकच आहे आणि वेळ एकच आहे। त्याच्यामुळं आपण बघतो की मी जेव्हा जनता दरबार घेतो तेव्हा सगळे तालुका स्तरावरचे अधिकारी असतात, आजही आहेत, पण एक दोन जे अधिकारी नाही ते आता फॉरेस्टचावाला मुगटला गेला, त्याचं कार्यक्षेत्र तिकडं आहे। म्हणजे असं काही होऊ शकते, जाणीवपूर्वक कोणी गैरहजर राहत नाही, पण अतिशय चांगलं काम या तालुक्यात अधिकारी कर्मचारी म्हणून करतात। थँक्यू। तसेच जमीन नोंदणी, 7/12 उतारा, फेरफार, वारसा नोंदणी यांसारख्या महसूल विषयक अडचणी नागरिकांकडून ऐकून त्यावर मार्गदर्शन करण्यात आले। कलंबर बुद्रुक तसेच परिसरातील पंचक्रोशीतील गावांमधील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या समस्या प्रशासनासमोर मांडल्या। या शिबिराच्या माध्यमातून नागरिकांना थेट प्रशासनाशी संवाद साधण्याची संधी मिळाल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले। शासनाच्या सेवा गावपातळीवर उपलब्ध करून देण्याचा उद्देश या उपक्रमातून साध्य होत असल्याचे यावेळी मान्यवरांनी सांगितले। आपल्या कलंबरमध्ये स्वराज्य या निमित्तानं कार्यक्रमाचं आयोजन केलं आणि चिखलीकर साहेब या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते आणि खूप मोठं कलंबर ग्रामपंचायत तालुक्यातली पहिली ग्रामपंचायत मोठी ह्या गावामध्ये असे कार्यक्रम घडवून आणण्याचं काम चिखलीकर साहेब असो, शासन असतील, त्याने जे इथं राबविलेलं नियोजन आयोजन हे गोरगरीब जनतेसाठी फायद्याचंच ठरलं असं माझं वैयक्तिक आणि गाववाल्याचं सुद्धा म्हणणं आहे। आणि याच्यामध्ये विधवा, श्रावणबाळ आणि बरेच गोरगरीब जनतेचे आंधळे पागळे पुढे यायचीसुद्धा कामं झालेली आहेत आणि आता लगेच साहेबांच्या हातानं जवळपास 50 प्रमाणपत्र साहेबांच्या हातानं आम्ही वाटप केलं आणि पादरस्त्याचा खूप मोठा आमच्या गावाला होण्यासाठी तुटवडा आला पादरस्त्यासाठी। आता नवीन GR नुसार बरेचले आमच्या इथं बरेचले
अजूनही आमच्यात कामं झाले, आतापर्यंत झाले, दुसरे कोणतेही कामं झाले नाहीत. आता पांधन रस्त्याचे कामं आता होण्यासाठी, मार्गी लागण्यासाठी साहेबांना पुरेपूर सांगितले की जवळपास आज आम्ही 7-8 पांधन रस्त्याची कामं आणि प्रस्ताव दिलो आणि ते मंजूर करण्यासाठी साहेबांना होकार दिले. आणि समजा या टीमचं आणि साहेबांचं आम्ही गाववाल्यातर्फे आभारी आहोत. जय हिंद, जय महाराष्ट्र.